गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख राजकीय कुटुंबियांपैकी एक असलेल्या हिरे कुटुंबियांनी बंडाचे सुतोवाच दिलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचे संकेत भाजप आमदार अपूर्व हिरे यांनी दिलेत। हिरे कुटुंबीय काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत। आगामी निवडणुकीची रूपरेषा ठरवण्यासाठी माजी मंत्री प्रशांत हिरे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये हिरे समर्थकांची सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी हिरे कुटुंबियांची नाराजी लपून राहिली नाही। पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दुकानदारी सुरू केली आहे। आगामी काळात अशीच अवस्था राहिल्यास पक्षात काम करणं शक्य नाही असं भाजप आमदार अपूर्व हिरे यांनी म्हटलंय। आमदार हिरे यांनी पक्ष सोडल्यास नाना पटोलेनंतर पक्ष सोडणारे राज्यातील ते दुसरे लोकप्रतिनिधी ठरणार आहेत। जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या मंडळीनं दुकानदारी सुरू केली आहे, जिल्ह्याचे नेते भारतीय जनता पक्ष हा फक्त दुकानदारी म्हणून वापरतायत। हा विषय अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाची म्हणजे पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, अन्यथा या पक्षामध्ये काम करणं शक्य नाही। भारतीय जनता पक्षाबद्दल थोडीफार नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्या मुलांमध्ये आहे आणि त्या विषयावरती जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या कानावर हे घातलं पाहिजे। त्याच्यानंतर त्यांची काय भूमिका होते आणि मग जिल्ह्यातले जेवढे समर्थक आहेत यांच्या सगळ्यांशी जिल्ह्याच्या प्रत्येक प्रमुख म्हणजे तालुक्याला जाऊन चर्चा करून आणि नंतर जो घ्यायचा तो निर्णय घेऊ। इथला जिल्हा अध्यक्ष असेल नाही तर इथला प्रभारी असतील नाही तर जे कोणी पक्षाचे लोक असतील, ही सगळी तिकीटं विकून टाकण्याचा पदं विकून टाकण्याचा धंदा हा भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे आणि याची सातत्यानं तक्रार करून सुद्धा कोणीही गांभीर्याने घेत नाही। आमच्या पालकमंत्र्यांना तर या जिल्ह्याशी काही घेणं आहे का नाही का फक्त टाइमपाससाठीच ते जिल्ह्यात येतात असं चित्र त्यांनी निर्माण केलेलं आहे। सामान्य शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून गरजेचं असेल, जे काही कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असेल त्या पद्धतीचा राजकीय निर्णय निश्चितपणाने येणाऱ्या काळात आम्ही घेऊ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।